सकाळी लवकर उठून शेतामध्ये आलो आपण बघायला. काय बघायला तर आपल्या कालच्या पावसाने किती नुकसान केले ते बघण्यासाठी. तर नमस्कार म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे. आपल्या खालच्या प्लॉटमध्ये काय आहे, डबल कायच्या दिल्यामुळं काय आहे, प्लॉट खाली कावढं काही पडलेलं फक्त एकच गल्ली पडली म्हणजे बरं आहे. तर मग वरच्या कोणी जाऊन बघतो तर काय मिळारायची तर पूर्ण सरीफ पडली होती. मग काय मम्मीने मी चालू होतो म्हटलं थोडे पडले असते तांबड्या खालच्या प्लॉटमध्ये फक्त एक पडली होती त्यामुळे टेन्शन नव्हतं. मग काय बघत होतं काय डायरेक्ट कुठं चुकून आलो होतं म्हणजे पावसाच इतकं झालं त्याला काय करायचं आता आपण. ती काय एकदम सरी ओकेमध्ये उभी केल्यानंतर मग परत मध्ये एक सरी या बांबूमुळं मोडली होती. ती पण सरी पूर्ण झोपून गेली होती. ह्या मेराची पण पूर्ण सरी पडली होती. म्हणजे आज लईच काम लागून गेलं डोकोठाड. मग काय बांबू कमी पडले तर मग मळ्यामधनं बांबू मागून घेतले. ती पण गल्ली एकदम ओकेमध्ये उभी करून घेतली. निघालो मळ्यामध्ये कारण की मळ्यामध्ये जाऊन आपल्याला पावडर मारायची होती. कारण की पाऊसच इतका भयंकर पडला होता. मग काय लगेच ट्रॅक्टर घेऊन निघालो मी आणि बापू काका थेट गावामध्ये. मग आजचा स्प्रे होता ग्रासिया एकदम ब्रँड इज ब्रँड. त्याचबरोबर M45 घेतलं लगेच औषध तयार करून घेतलं एकदम ओकेमध्ये लगेच पावडर मारायला सुरुवात करून. ग्रासियाचं औषध तर एकदम म्हणजे पेट्रोल सारखं वास येतं पण तरी पण काय कीटकनाशक मारायचं म्हणजे मारूनच घेतलं. कसं एकदम ओकेमध्ये खालचा प्लॉट पण एकदम ओकेमध्ये मारून झाल्यानंतर लगेच आलो वरच्या प्लॉटमध्ये मारायला. बघू शकता तुम्ही वरचा प्लॉट पण एकदम ओकेमध्ये आपला चांगला आहे. पावडर मारूनच झाली ते काय ढग वाट पाहतच होते का म्हणजे तुमचा झाल्यावर लगेच मी येतो पाऊस पाडायला म्हणजे काय आमची मेहनतीवर पाणी घालायला. त्यानंतर वेळ न घालायचा मळ्यामध्ये आलो लगेच पावडर मारायला सुरुवात करून दिली. मळ्यामध्ये काय पावडर आपली ट्रॅक्टरनेच मारायची होती. म्हटलं आता बरं आहे तेवढं काय ना सोपं झालं काम. मग काय ट्रॅक्टरने मारून झाल्यानंतर काय नितीन शेठ आणि मी पावडर एकदम ओकेमध्ये मारून झाल्यानंतर लगेच ट्रॅक्टर घेऊन निघालो. परत पावडर मारायची बाकी होती. मग काय लाईट नसल्यामुळे सोलरवरतीच पाणी भरून घेतलं लगेच ओकेमध्ये तेच औषध तयार करून घेतलं. वातावरण म्हटलं लईच पावसाचं आहे तरी पण आपण पावडर म्हटलं मारूनच घेऊ कारण की औषध केलं ते वाया जायला नको. पाहता पाहता पाऊस येऊनही लागलं अर्ध्याच प्लॉटला. काय पाण्याला पाहावायलाच नाही आम्हाला. मग काय शेवटी पाणी आलं तर मग थांबून गेल्यानंतर लगेच कडक ऊन पडलं. लगेच पावडर मारायला ओकेमध्ये सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता एकदम औषध जास्त असते म्हटलं प्रेशर जोरात देऊन टाकलं. पूर्ण औषध म्हटलं पटकन संपल कसं हेच बघत होतं. पावसामुळे इतकं चिखल होऊन गेलं होतं. मेरावर रितेश शेट नळी ओढण्यासाठी ठेवला होता. मग त्याच्या माझ्या पाठीमागे नितीन शेट. पावसाचं काय काहीच खरं नाही केव्हा येईल सांगताच येत नाही. इकडे ऊन पडलंय तर इकडे पाऊस चालू होतं. मध्ये आमची पावडर मारायचं काम चालू होतं. कसं पाऊसही येऊ शकतो ऊनही येऊ शकतो. पाहता पाहता पावडर झाली. तिकडे आई म्हणतं किल्ल्यावरती ना पाणी इतका जोरदार पडला म्हणजे लयच येईल म्हटलं आपल्याकडे लयच पाणी असं वाटत होतं. तरी वातावरण वारं सुटलं. आमची धावपळच करून दिली. सगळे माणसं घराकडे पळत आणि घराकडे आलो. आमची तशी पावडर मारून ओकेमध्ये झाली होती. 5 मिनिट म्हणजे पाऊसचं आमच्याकडे काहीच आलं नाही. मग आता म्हटलं चला किती पडतं किल्ल्यावरती किती पडेल ते दिसतं. किल्ल्यावरती 5च मिनटं पाणी पडला पण पाणी धवधो असा वाहून गेला. तुम्ही बघू शकता 5 मिनटं जर आमच्याकडे पाणी इतकं पडलं असतं आमच्या तांबडीची मेहनत वायाच गेली असती. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.